अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म मोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। जीवड़ा अब तुम कब सुमरोगे राम। जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम। अब तुम कब सुमरोगे राम। देवे लगे भजना होती सांगितलं तुमची मुलगी यांना द्या. आता देव म्हणल्यावर कोण नाही म्हणणार. आणि त्याचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर 2 महिने सुरळीत संसार झाला. आणि 2 महिन्यानंतर यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे एवढ्या लवकर वैतागली का काय? नाही ग म्हणे. पिशवी कशाला भरायला लागली? पंढरपूरची वारी जवळ आली. पंढरपूरची वारी जवळ आली. बायको म्हणे पंढरपूरच्या वारीला जायचं म्हणे. हो मग मला यायचं. तो म्हणे पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबाग मध्ये फिरून येणं नाही. लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं. तुला काही माहितीये का? चालायची सवय नसते, चालावं लागतं. ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, सगळं आहे. ते काही एवढं सोपं नाही. ती म्हणे हे बघा लाख अडचणी असू द्या पण मला येऊ द्या. महाराज वारकऱ्याला दोरीनं बांधलं तरी दोरी तोडून वारीत जाते. जे नेहमीचे वारकरी आहे ना, वारकऱ्याचं एकदा वारी असल्यावर पेरायचं फिरायचं काही नाही, काही घेणं देणं नाही. एका वारकऱ्याची मुलाखत घेतली होती. म्हणे तुम्ही इकडे आले आणि पेरणार कोणी? ते म्हणे मग मेल्यावर कोण पेरल? त्याचं व्हायरल झालं ते. म्हणजे मेल्यावर कोण पेरल? मग फिरतील नाही तर राहील म्हणे. झालं वारीचं लय म्हणे. कोण कोण वारी केली? पायी वारी. हातवर करावर पायी वारी करणार आहे. करा करा हातवर. मला काही वर्गणी नाही मागायची. बरेच जण आहे. बरोबर आहे ना. वारीची मजा अलगच आहे. किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंद कसा घ्यायचा ही वारी शिकवते आपल्याला. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. पायी वारी एकदा करा, लय मजा येते महाराज पायी वारीला. कधी कधी गाडी अडकून बसली तर जेवाय भेटत नाही. बरोबर आहे. चालाय गेले तर पायाला फोड येतात. वारीत तुम्हाला वेगळे वेगळे बुट पायाला मिळतील. कोणाचा पुढून फाडलेला, कोणाचा घोट्याजवळ फाडलेला, असे दुर्बिणी लावल्या आणि बुट सगळ्याचे. कोणाची एक चप्पल पायात, एक चप्पल हातात. बरोबर आहे ना. हे दृश्य वारीतच पाहायला मिळतात तुम्हाला. बरोबर आहे का नाही. त्याच्यात पुन्हा पाऊस यायला पाहिजे मग लय मजा. पाऊस आला की लय मजा. त्या रावटीच्या खालून पाणी आणि कापडात बसलेली माणसं मग एकूण एकाकडे पाहतात आणि मजा घेतात. कस काय पंढरपूर नवीन आलेले कस काय आहे पंढरपूर? ते म्हणते मस्त आहे. कसं वाटायला आता? ते म्हणते तुला जसं वाटायला तसंच वाटायला. प्रतिकूल परिस्थितीत बी आनंद असतो बरं का. त्या पावसात भिजतात हे होतात पण आनंद घ्यायचा सोडत नाही ना. बरोबर आहे का नाही. ती वारीची मजा वेगळीच आहे. ती बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट पुरवावं लागतो. आणि ते दोघे मजल दर मजल करत पंढरपूरच्या वारीला निघाले आणि पंढरपुरात पोहोचले. पंढरपुरात गेल्यानंतर हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे कुठे निघाले? म्हणे प्रदक्षिणा करायला. बायको म्हणे मला यायचं. ती तो म्हणे आता हट्ट करू नको. रस्त्याचं वेगळं होतं. चुकलं उकलं तर दिंडी नंबर पाहून त्याच्यात जाता येत होतं. पंढरपुरात ना दिंडी ना नंबर. पंढरपुरात जर हरवलं तर माणसाला पंढरीच आठवती. पंढरपुरात हरवलं तर पंढरीच आठवती. ती म्हणे हे बघा तुमच्या हाताला धरते पण येऊ द्या. 15 दिवस वारी केली प्रदक्षिणा नाही केली. फायदा आहे काय? नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही. तुम्ही जोडी वारीत असता का? बरोबर आहे ना. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणन. ती म्हणे मला येऊ द्या. हाताला हात धरलं आणि दोघं प्रदक्षिणा करायला निघाले.
आणि वाळवंटात आले बंडोबा पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ किती गर्दी असते. ज्याने एकादशीची प्रदक्षिणा केली त्याला विचार. जिकडे जायचं बबनराव तिकडे फक्त भगवानराव तोंड करून उभं राहायचं. आपोआप लुटत नाही जात, आपोआप लुटत. आणि एखादा ते इकडे उलट फिरा आणि इकडे कुठे मारायला तिकडे, बरोबर आहे ना. ते म्हणतं मला तिकडे जायचं, तिकडून तिकडून निकडून नाही इकडे आता. लय मजा येते वारीत बघा तुम्ही, लय मजा. आणि ते पुन्हा हरवल्यावर अवघड आहे ना. ते बघा एखादी जुनी बाई म्हणली नव्या बाईला येते का पंढरपूरला, ती जुनी बाई ती नव्या बाईला असं म्हणली की त्या नव्या बाईनं टीव्हीवरती हरपलेल्या माणसाच्या मुलाखती हे पाहिलेलं असतं बाहेर रडतानी, बरोबर आहे. ती म्हणते माय मी आता पाहिलं माणसं लय हरपतात आणि तुला काय करायचं मी आहे ना. ती म्हणते मग येते पण मग पदराला धरून चालते साल का. ती म्हणते पदराला धर पण चाल. आणि दोघी जातात आणि ती पदरच सोडत नाही. माणसं एवढी गर्दी तेवढी असते ना, पदर धरूनच चालते ती बाई नवीन बाई. ती गर्दी नसली तर ही बाई म्हणते आता कुठं गर्दी आहे मोकळं आहे ना, नाही माय राहू द्या धरून. आणि पदराला धरूनच. आणि पाऊस याय पाहिजे मग लय मजा. पाऊस आला की ते पान कापडा अंगावर घेऊन लागतात. ते सगळे एकाच कलरचे असतात. ती जुनी बाई पटकन वरीस ठेवलेलं असतं तिला नेहमीच माहीत. ती पटकन अंगावर घेते चालायला लागते. ती तशाच कापडाला धरून दिवसभर दुसऱ्या चालते. पाऊस उघडल्यावर ती बाई कापड काढते. ही म्हणजे आमचे माणसं कुठे म्हणे माय असंच कापड होतं म्हणे समुद्री सगळे कापड तसे काय आणि बोलायचे, बरोबर आहे. सगळे कापड तसे. ती मग बघा लय अवघड ना बाय हरपल्यावर. एखादी जर म्हणलं आणि तू कवा हरपली, बिस्किटच्या पुढे हात आणि मग पुढं हातात डोळ्याला पाणी. मग ते बाकीचे म्हणतात बिस्किट खा बिस्किट. लय मजा येते. मी दिंडीवाला आहे ना त्याच्यामुळे मला माहिती. आणि मग म्हातारी पाहून आणली घ्यायची गळ्यात पडूनच रडते. मग म्हणायचं जाशील का पुन्हा बिस्किट घ्यायला, आता सोन्याच्या लाईनीला बी लागणार नाही म्हणते. बिस्किट असंच काय घेऊन म्हणते. मग ते आता दोघं अशा हाताला हात धरून चालले बघा, हाताला हात धरून चालले. भली मोठी एक दिंडी आली. दिंडी आली का या दोघांच्या मध्ये घुसली. हात सुटला बायको एकीकड नवरा एकीकड. आता ते वारकरी असे पूर्ण दिंडी पास होईपर्यंत कोणाला घुसू देत नाही. एक तर झेंड्याकून जावं लागतं, नाही तर मागून बाया संपल्यावर जावं लागतं. आता मधून घुसू देत नाही. आणि मग ती दिंडी 100-200 माणसाची पास होईपर्यंत तो बायको दिशेनाशी जाईल. कावरा बावरा झाला. बायकोचा शोध घ्यायला लागला. बायकोचा शोध घेतला. आता पहिली जेवढ्या अडचणीतून मिळवली आणि गर्दीत हरपली. आता किती टेन्शन आहे माणसाला सांगा बरं. माय बाप हरवल्यावर लय ताण येत नाही, पण बायको हरवल्यावर आम्ही नवीनच दिंडी काढली. जे घडलेलं आहे ते सांग कट करा एवढा. आज लय कट करणं लागणार. म्हणजे नवीनच दिंडी काढली तेव्हा काय मी लय मोठा फेमस कीर्तनकार नव्हतो. आम्ही 4 महाराज होतो. नाव सांगतो गणेश महाराज, मधुकर महाराज, अमोल महाराज आणि मी. आपापल्या गावची माणसं आणायची दिंडी काढली. पण नियम असा होता ज्याच्या गावचे त्यानं सांभाळायचे. आणि भंडी शेगावला आलो बंडोबा. आणि एका महाराजाच्या त्याच्यापैकी एखाद्या महाराजाच्या गावच्या माणसाची बायको हरपली. बायको हरपल्यावर ते तणफण आम्ही लहान लहान लय काही मोठे नव्हतो ना, लहान लहान. मग ते त्या महाराजाला म्हणजे महाराज या दिंडीला आग लावा. मग बायको पहिला सापडून गेला. मग मी आलो म्हणलं काय झालं, बायको हरपली म्हणे. अहो म्हणलं मग दिंडीला आग लावल्यावर सापडणार आहे काय, जरा दम धरा ना, सापडेल ना म्हणलं. तिथे बायको हरपल्यावर का कमी ताण आहे का. बरं याचा तर एवढा गोंधळ पहिला, एवढ्या अडचणीतून मिळवली ती हरपली. स्वतः शिव्या द्यायला लागला. देवान मला बायको दिली, मला बायको सांभाळता आली नाही, काय जगण्याला अर्थ आहे माझ्या, काय जगण्याला अर्थ आहे. स्वतःला शिव्या द्यायला लागला. दिवसभर बायकोचा शोध घेतला, बायको काही सापडली नाही. थकला भागला निराश झाला आणि एका मंदिरात आश्रयासाठी जाऊन बसला. ज्या मंदिरात बसला ते निघलं रामाचंच. म्हणे जमलं, यायनच करून दिलेली आहे, त्याच्याच घरी बैठक मांडली. आणि याच्यामुळे लोक सोयरिकीत पडणं जातात, बरोबर आहे ना. चांगलं झाल्यावर कोणी नाव घेत नाही काय नाही. आम्हाला करायचंच नव्हतं पण भगवान राम घरी घातलं, बरोबर आहे ना, असंच होतं ना. आणि मग ते म्हणे आता ज्यानं दिली त्यालाच बोलू. हात जोडे म्हणे देवा बायको करून दिली, तुम्ही माझ्यावर खूप मोठा उपकार केला.
पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही. जशी बायको करून देऊन माझ्यावर उपकार केला तशी हरपलेली बायको एकदा सापडून द्या, मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील. असं म्हणतो ना म्हणतो तोपर्यंत पाठीत एक बुद्धा पडला. थान माग फिरून पाहिलं तर हनुमंतराय म्हणे, देवा तुम्ही इथं कस काय? म्हणे मी इथं कस काय हे नंतर सांगतो, तू काय म्हणला पहिल्यांदा सांग. म्हणे मी म्हणलो जशी तुम्ही मला बायको करून दिली तशी मी हरवलेली एकदा सापडून द्या. हनुमंतराय म्हणले, पागल त्याची हरवलेली कळलं तुम्हाला? त्याची हरवलेली म्या शोधून आली, तू हरवलेली ते काय शोधून देणार? बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होता, हरपलेली सापडून द्यायचा आपल्याकडे, फाईलीकडे होते. कळलं माझं? ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागतात. कुणाकडं? देवाकडे मागतात. काय मागतात? तुझा विसर काय तुझा विसर न व्हावा, विसरली तया थोर झाली हानी. 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागतं. म्हणून तुझा विसर न व्हावा. आणि लोक देवाला विसरले ना, देव